नमस्कार आणि भिन्न मटेरियलचे फिटिंग पितळातील MS कास्ट आयरनमध्ये ॲल्युमिनियम या सत्रात आपले स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल 4 जॉब चकवर काम बसवणे, आवश्यक व्यास आणि लांबीसाठी टर्निंग करणे, एका टूलने 0.02 मिलीमीटर अचूकतेसाठी छिद्र करणे, जॉबचे पार्ट टास्क 1 आणि 2 फिट करणे। या सरावाकरिता आवश्यक साधने ही आहेत: स्टील रूल, आउटसाइड कॅलिपर्स, वर्नियर कॅलिपर्स, सरफेस गेज, ड्रिल बिट्स आणि बोरिंग टूल। फिटिंगचा सुट्या भागांशी संबंध आहे। गरजेचा आकार आणि वैशिष्ट्य दिसल्यानंतर आकारमान आणि वळण आवश्यकतेनुसार घट्ट करण्यात येते। चला आता आपण फिटिंगसाठी स्टील ब्लँक ड्रिल आणि बोर करण्याचा क्रम समजून घेऊया। स्टीलची मोजपट्टी आणि आउटसाइड कॅलिपर वापरून कच्च्या मालचा आकार तपासा। 42 मिलीमीटर रुंदी आणि 50 मिलीमीटर व्यास। जास्तीत जास्त संभावित प्रोजेक्शनसाठी 4 जॉ इंडिपेंडंट चकवर 50 मिलीमीटर व्यासचा जॉब बसवा। सरफेस गेजच्या मदतीने ते ट्रू करा। टूल पोस्टवर टर्निंग टूल योग्य मध्यभागाच्या उंचीवर बसवा। योग्य RPM निवडा। एका टोकाला फेस करा आणि 28 मिलीमीटर लांबी 20 मिलीमीटर करा। टेल स्टॉकमध्ये सेंटर ड्रिलसह ड्रिल चक घाला। सेंटर ड्रिल वापरून ड्रिलिंग ऑपरेशन करा। एकामागून एक 6 मिलीमीटर, 9 मिलीमीटर, 12.5 मिलीमीटर, 16 मिलीमीटर, 20 मिलीमीटर आणि 24 मिलीमीटर ड्रिल बिट वापरून छिद्राचा व्यास 24 मिलीमीटर पर्यंत वाढवा। ड्रिलिंग त्याच्या संपूर्ण लांबीत करण्यात यायला हवी। जॉबला त्याच्या 24 मिलीमीटर व्यासापासून त्याची संपूर्ण लांबी 35 मिलीमीटर पर्यंत ड्रिल करा। टूल पोस्टवर बोरिंग टूल योग्य मध्यभागाच्या उंचीवर बसवा। पूर्ण लांबीचे 25 मिलीमीटर व्यासाचे छिद्र मिळवण्यासाठी बोरिंग ऑपरेशन करत राहा। जॉब उलटा करा आणि चकमध्ये धरा आणि ट्रूइंग करा। टोकाला फेस करा आणि एकूण लांबी 35 मिलीमीटर राखा आणि 48 मिलीमीटर उर्वरित लांबी टर्न करा। पूर्ण लांबीमध्ये 28 मिलीमीटरचा बाह्य व्यास मिळवण्यासाठी टर्निंग ऑपरेशन करा। चला आता आपण स्टीलच्या सिलेंडरमध्ये बसवण्याकरिता
ब्रास बार टर्निंग करण्याचा क्रम समजून घेऊया. स्टीलच्या मोजपट्टीने आणि आउटसाइड कॅलिपर वापरून कच्च्या मालाचा आकार तपासा. 42 मिलीमीटर लांबी आणि 32 मिलीमीटर रुंदी. जास्तीत जास्त संभावित प्रोजेक्शनसह 4 जॉ चकमध्ये 32 मिलीमीटर वर्कपीस धरा. सरफेस गेजच्या मदतीने ट्रूइंग करा. टूल पोस्टवर योग्य मध्यभागील उंचीवर टूल बसवा. नॉन फेरस धातूसाठी योग्य आरपीएम सेट करा. टोकांना फेसिंग ऑपरेशन करा. जॉबला 25.4 मिलीमीटर व्यासापर्यंत ट्रूइंग करा. चॅम्फरिंग टूल सेट करा आणि काठावर चॅम्फर करा. जॉब उलटा करा आणि फिक्स करा. पस्तीस मिलीमीटर लांबी कमी करण्यासाठी फेसिंग ऑपरेशन करा आणि पूर्ण लांबी 25.4 मिलीमीटरमध्ये परिवर्तित करा. भाग 1 आणि भाग 2 फिट करा. फोर जॉ चकवर असेंबल जॉब सेट करा आणि सरफेस गेजच्या सहाय्याने तो ट्रू करा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. फोर जॉ चकवर काम बसवणे, आवश्यक व्यास आणि लांबीसाठी टर्निंग करणे, एका टूलने प्लस मायनस 0.02 मिलीमीटर अचूकतेसाठी छिद्र करणे, जॉबचे पार्ट टास्क 1 आणि 2 फिट करणे. तर हे सर्व भिन्न मटेरियलचे फिटिंग पितळेतील MS कास्ट आयरनमध्ये ॲल्युमिनियम ई आहे. आशा आहे तुम्हाला सर्व संकल्पना आणि सराव समजले असतील. आता पुढील सत्रात भेटूया.